शिक्षका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना त्रिवाण वंदन करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ सन्माननीय ह.ब.प. शिवश्री विक्रमजी पाटोळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेसाठी आलेले प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव समीक्षा पांडुरंग साबळे आहे. मी इयत्ता 5वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नाळा. माझ्या भाषणाचा विषय आहे माझ्या स्वप्नातील भारत. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जिथे सैनिक, शेतकरी, स्त्रियांना आदराचे स्थान असेल, श्रीमंतीचे नसून माणुसकीचे स्थान असेल, जातीयता, धर्मांधता, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार नसेल, असा माझा भारत देश असेल, असा माझा भारत देश असेल. आपले भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपले भारतीय संविधान अंमलात आले, म्हणून आपण 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो व 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. परंतु स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या या दिवसापुरतेच आपले देशप्रेम सीमित राहते का, असा प्रश्न पडतो. तर मी तुम्हाला माझ्या स्वप्नातील भारताविषयी सांगणार आहे. हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है. आपल्या भारत देशात अनेक जाती धर्मातील लोक राहतात. आपल्या भारत देशाला स्वतःचा स्वनिर्माण इतिहास आहे, उज्ज्वल परंपरा आहे. आपल्या देशात राम, कृष्ण, बुद्ध, महावीर जन्मले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांचा तर राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई अशा या रत्नांच्या विचारांचा, कार्याचा वारसा लाभलेला असा माझा भारत देश आहे. एकेकाळी सोन्याचा धूर निघत असलेल्या माझ्या भारत देशाला कोणाची तरी नजर लागली आणि विषमता, भ्रष्टाचार, गुन्हेगारी, स्त्रियांवरील अत्याचार, शेतकरी आत्महत्या अशा अनेक समस्यांनी माझ्या भारत देशाची वाट लागली. म्हणून हा विषय घेण्याची वेळ आली. तर कसा आहेस माझ्या स्वप्नातील भारत? माझ्या स्वप्नातील भारत हा चारित्र्य संपन्न व नीतिमत्ता असलेल्या सच्चा देश, भक्तांचा देश असेल. एक दौर था जब हम लोग इस देश पर मिटते थे, एक दौर है जब लोग यहाँ सपनों के ही दुश्मन बन बैठे हैं. आज आपला देश प्रत्येक क्षेत्रात पुढे पाऊल टाकत आहे, परंतु काही देश विघातक, समाज विघातक युवा वर्गाला अनेक प्रकारचे आमिषे दाखवून व्यसनाधीन बनवत आहेत. त्यामुळे देशाचा आधारस्तंभ असलेल्या युवा वर्गाने वेळ सावध झाले पाहिजे. तसेच भारतातील स्त्री वर्ग देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन या देशाच्या विकासासाठी योगदान देत आहेत. तसेच भारतातील स्त्री वर्ग देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन या देशाच्या विकासासाठी योगदान देत आहेत. परंतु समाजातील काही दुष्ट प्रवृत्तीकडून स्त्रियांवर अत्याचार, बलात्कार, विनयभंग, ऍसिड हल्ला अशा अनेक घटनांमुळे स्त्रियांच्या मनात व जीवनात भीतीचे वातावरण आहे. तर माझ्या स्वप्नातील भारतात कुठलीही नाजूक कळी खुडली जाणार नाही. उलट कल्याणच्या सुभेदारांच्या पत्नीला साडी चोळी देऊन छत्रपती शिवाजी महाराज म्हटले होते, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती. आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती, वदले छत्रपती. हे शब्द प्रत्येक तरुणासाठी आदर्श ठरतील व ते तसे वागतील अशी मी संकल्पना बाळगते. नेशन फर्स्ट सेल्फ लास्ट, नेशन फर्स्ट सेल्फ लास्ट अशी संकल्पना मानून जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन स्पर्धेत आपल्या भारताचा सुपुत्र, विश्वविजेता डी गुकेश सारख्या तरुणाचा व त्याचा आदर्श घेणाऱ्या तरुणांचा माझा भारत देश असेल. आपल्या भारताला जागतिक महासत्ता बनवण्याचे स्वप्न माजी राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी पाहिले. त्याच स्वप्नाचा धागा बोलून आपल्या भारताचे कृषी, आरोग्य, संरक्षण, उत्पादन या क्षेत्रात प्रगती करावी. आपल्या देशातील नालंदा व तक्षशिला विश्वविद्यालयात जगभरातून विद्यार्थी शिक्षण घ्यायला यायचे, परंतु आज आपल्या देशातील विद्यार्थी विदेशात शिक्षण घेत आहेत. माझ्या स्वप्नातील भारतात पुन्हा एकदा विश्वातील सर्वश्रेष्ठ संस्कृती म्हणून उदयास येईल. असाच असेल माझ्या स्वप्नातील भारत. माझ्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी मी तमाम भारतीयांना एवढेच आवाहन करेन की तुमच्या मनगटात ताकद आहे सिंहाला कवेत घेण्याची, तुमच्या मनगटात ताकद आहे सिंहाला कवेत घेण्याची, तुमच्या नजरेत जरब आहे मृत्यूला कापण्याची, तुमच्या